आज मुकुंदनगर परिसरामध्ये महानगरपालिकेचे कामगार हे ज्यावेळेला तिथं लाईटचं मेंटेनन्स करण्याकरता गेलेले होते त्याच्यावरती प्राणघातक हल्ला हा करण्यात आला आणि आज तो इतका गंभीररित्या जखमी झालेला आहे. तो अगदी म्हणजे जीवन आणि मृत्यूची त्याची झुंज ही सायंकाळपासून सुरू आहे. अतिदक्षता विभागामध्ये त्याला मॅककेअर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर तो महानगरपालिकेचा धीरजसिंग परदेशी हा जो काही युवक तिथं लाईटचं मेंटेनन्सचं काम करण्याकरता गेला, हा काही कुठल्याही प्रकारे तिथं खाजगी काम नाही तर सिव्हिल काम म्हणजे सार्वजनिक काम हे करण्याकरता गेलेला असताना त्याच्यावरती प्राणघातक हल्ला होणं हे कितपत योग्य आहे. आणि ते काम तिथलं आवरल्यानंतर तो तिथलच्या कब्रस्तानमध्ये काम करण्याकरता गेला. त्याला तिथं स्थानिक वायरमननी सांगितलं की कब्रस्तानमध्ये देखील काम आहे, तिथं तो करण्याकरता गेला. म्हणजे अशा प्रकारे सिव्हिल काम म्हणजे सार्वजनिक काम चालू असताना एखाद्यावरती हल्ला करणं ही घटना ही खरं तर फार निंदनीय आहे. त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. आणि घटना दुपारच्या सायंकाळच्या वेळेला घडली. दुपारी अंदाजे जवळपास 1-1:30च्या सुमारास त्या मुकुंदनगरच्या परिसरामध्ये गेलेले होते आणि सायंकाळी मग 4च्या नंतर 4 ते 4:30च्या मध्ये अंदाजे ही घटना घडलेली आहे. मग आता पोलीस तपास करत आहेत. आरोपी सापडण्याचा प्रयत्न सुरू आहे. FIR दाखल करण्याचं काम सुरू आहे. आणि आज सगळेच लोक या ठिकाणी आमचे सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे काम करणारे सर्व पदाधिकारी असतील, सर्वच मान्यवर असतील, सगळे आलेले आहेत. पोलिसांनी देखील याच्यामध्ये खबरदारी घेऊन याच्यामध्ये लवकर आरोपी अटक झाला पाहिजे अशी मागणी त्यांना आम्ही केली आहे. मग स्वतः SP साहेब असतील, ॲडिशनल SP असतील, DYSP असतील, सर्वच पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी देखील सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पेशंटची देखील विचारपूस केली आहे. पण या घटना आपण जर पाहिल्या तर कुठंतरी जाणीवपूर्वक गेलं देखील आपल्याला कुठंतरी पाहायला मिळतं. त्यामुळे त्याच्यावरती मी आज काही अधिक बोलणार नाही. पण निश्चित पोलीस तपास हा लवकर झाला पाहिजे. आरोपी अटक हे लवकर झाला पाहिजे. आणि असं करण्याचं जे कृत्य आहे एखादा सार्वजनिक काम म्हणजे सिव्हिल काम करत असताना, लोकहिताचं काम करत असताना आणि तेही त्याच परिसरामध्ये त्याच लोकांचं म्हणजे कब्रस्तानचं कुठंतरी काम करत असताना त्याच्यावर जर प्राणघातक हल्ला होत असेल तर याचा देखील विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांना मागणी केली की आरोपी हे त्वरित अटक झाले पाहिजेत. तसं त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आहे की आम्ही आरोपी अटक करत आहोत. आणि याच्यामध्ये उपचाराच्या बाबतीमध्ये देखील आम्ही डॉक्टर लोकांशी चर्चा केली की लवकर त्याच्यावर चांगले उपचार तुम्ही द्या. आणि हा आमचा पेशंट धीरजसिंग जो परदेशी आहे त्याला लवकर बरं करावं अशा प्रकारची डॉक्टरची देखील चर्चा आमची सुरू आहे. 23 मध्ये देखील ज्यावेळेला जुन्या महानगरपालिकेच्या जवळच्या परिसरामध्ये असंच ज्यावेळेला महानगरपालिकेचे जे असणारे जे काही लाईटचं काम करणारे व्यवस्थापन करणारे लोक होते तर त्यांच्यावर देखील अशाच प्रकारे मारहाण करण्याचं काम हे 2023 मध्ये देखील घडलं होतं. त्याची फिर्याद ही कोतवाली पोलीस स्टेशनला देखील दाखल आहे. आणि याच्यामध्ये देखील अशा घटना वारंवार घडतात. तिथं कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेचा ज्यावेळेला कचरा उचलणारे लोक गेले, वॉलमन गेला, त्याचं वॉलमनच्या चाव्या वॉल छोडण्याच्या चाव्या घेणं असेल, असे अनेक प्रकार हे इथंच नाही तर असे लोक ज्या वेळेला जिहादी लोक ज्या परिसरामध्ये राहतात तसा प्रकार अनेक वेळेला तशा भागांमध्ये घडलेला आहे. आणि याची पोलीस स्टेशनला नोंद देखील आहे. हे काय पहिल्यांदाच घडलं नाही, पण पहिल्यांदा आज अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे ती एखाद्याच्या जीवावरती बेतलेला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मागणी केलेली आहे की आपण कुठेतरी याच्यामध्ये उपाययोजना कराव्यात, आरोपी लवकर अटक करावा. आणि असे करणारे लोक आहेत यांच्यावरती जे लोकहिताचं काम करतात म्हणजे लोकांच्या करता काम करणारे जे कामगार आहेत यांच्यावर कुठे असं होणार नाही याच्याकरता अशा लोकांना पोलीस प्रशासनानं धडा देखील शिकवणं गरजेचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.